प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा यशोदाय सर्व चॅनलमध्ये सर्वांचं प्रियजनांनो स्वागत असो. प्लीज हा चॅनल सर्वांनी लाईक सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ द्यापर्यंत जास्तीत जास्त देवाची सुवार्ता केली जाईल. म्हणून प्रियजनांनो प्रत्येकाने हा यशोदाय चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण की जेणेकरून जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल, जास्तीत जास्त देवाच्या राज्याची वाढ केली जाईल. मी प्रियजनांनो तुमच्यासाठी एक सुंदरसं देवाचं वचन घेऊन आलो आणि ते वचन म्हणणार तुम्हाला सर्व काही टेन्शन मुक्त करणार. आणि वचन आहे नीतिसूत्र याचा 5वा अध्याय. तू अगदी मनापासून परमेश्वर भाव ठेव, बुद्धीवर अवलंबून राहू नको व आपला देव परमेश्वर मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तुझा मार्गदर्शन होईल. तुझ्या सगळ्या काळज्या चिंता जे काही टेन्शन असेल, परमेश्वराचं वचन सांगतं नीतिसूत्रामध्ये, तू परमेश्वर भाव ठेवून राहा, बुद्धीवर अवलंबून राहू नको. म्हणजे मी असं करतो तसं करतो, कारण की प्रियजन देवाच्या वचनात एका ठिकाणी सांगितलं एक मोठा व्यापारी होता आणि तो विचार करतो की मी एका शहरात जाईन, व्यापार करीन आणि मोठा पैसा कमवीन आणि सुखाने राहील. पण परमेश्वराने वचन सांगितलं, अरे मूर्खा, तू व्यापार करशील, पैसा घेशील, धान्य कोठऱ्यात तुझ्या भरशील, पण रात्रीतून जर तुला मौत रात्रीतून तू मेला तर त्याचं काय काम. म्हणून जिवंत हे तवर त्या देवाला धन्यवाद दिला पाहिजे, त्याला टाइम दिला पाहिजे. तो काम करताय त्याला देवाला धन्यवाद द्या. तुमचं जे काही वस्तू आहे त्याला देवाला धन्यवाद देऊन आशीर्वाद द्या, कारण की ज्यावेळेस तुम्ही देवाला धन्यवाद देताना आणि देवाला भिवून वागताना, प्रियजनांनो, आशिष आणि बरकती तुमच्या घरात राहील. बरकतीचे आशीर्वाद तुमच्या घरात राहील. दलिंद्रीचे श्राप निघाले जातील, गरिबीचे श्राप निघाले जातील, जी परिस्थिती बदलणार ती बदलणार. म्हणून जसं परमेश्वर म्हणतो, तू तुझ्या बुद्धीवर अवलंबून राहू नको, तर तू माझ्यावर अवलंबून राहा. म्हणून आज या वचनाप्रमाणे प्रियजन तुम्ही तुमच्या बुद्धीवर न अवलंबून राहता परमेश्वरावर अवलंबून राहा. बुद्धी तुम्हाला परमेश्वराने दिली, पण त्या सर्वांचा मार्गदर्शन तो परमेश्वर पिता येशू, परमेश्वर येशू, तो आज आणि काल युगानुयुग एकसारखा आहे. तो कधीही बदलत नाही, ना त्याचा चमत्कार बदलत ना तो बदलत. म्हणून प्रियजनांनो प्रत्येकाने आज या वचनाप्रमाणे कार्य करा. जास्तीत जास्त देवावर प्रार्थना करा, वचन वाचा आणि मग कार्य करा. बघा, देव आणि देवाची बुद्धी आणि देवाचं ज्ञान तुम्हाला सर्व काही करेल. प्लीज सर्वांनी पुन्हा एकदा यशोदाय चॅनलचा लाईक आणि सबस्क्राईब करा. मी प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. पवित्र देव ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघतात त्या प्रत्येकाला स्पर्श कर. येशूला बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या ओळाचा अर्घ त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. त्यांच्या घरातले गरिबीचे श्राप मी तोडतो येशूच्या नावात. त्यांच्या घरातली भांडणं किरकिर निक येशूच्या नावात. ज्याला काम नाही त्याला काम निश्चित करतो. 2026 त्यांच्यासाठी मी ब्लेस करतो. 2026 मध्ये त्यांच्या प्रभू येशूच्या नवीन योजना त्यांच्या जीवनात स्वीकारतो. प्रार्थनेचा आत्मा त्यांच्यात मी स्वीकारतो. ज्याला कॅन्सर आहे कॅन्सर निक येशूच्या नावात, टीबी निक येशूच्या नावात, HIV निक येशूच्या नावात, थायरॉइड निक येशूच्या नावात, मायग्रेन निक येशूच्याच नावात, डोकं दुखणारं कार्य निक येशूच्याच नावात. ज्या बहिणी लेकराने तिला लेकराचा आशीर्वाद मी रिसीव्ह करतो. ज्याला पैसे पाण्याची बरकत नाही त्याला पैसे पाण्याची बरकत स्वीकारतो आणि येशूचे पूर्ण मोकळेपणा आरोग्याच्या जीवनात येतो. रबार रबार टच हेल द्या आमची येशूच्याच नावात.